कधी तुमच्याही मनाला असं वाटलं आहे का, की काही गोष्टी आपण खूप दिवसांपासून मनात ठेवतो, पण त्यांना सुरू करण्यासाठी आपण एखाद्या योग्य दिवसाची वाट पाहत असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. हाय, मी स्वप्नाली. आज गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात. आपल्या संस्कृतीतील खूप पवित्र, खूप शुभ असा दिवस. या दिवशी उभारलेली गुढी म्हणजे विजयाचं, आनंदाचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. आणि खरंच आजच्या दिवशी सुरू केलेली प्रत्येक गोष्ट ही सुंदर होते, यशस्वी होते, अशी आपली श्रद्धाही आहे. म्हणूनच मी सुद्धा आजपासून एक खास गोष्ट सुरू करत आहे. ती म्हणजे साडीमध्ये मी ही साड्यांची मालिका. ही मालिका मी खूप आधीपासून सुरू करायची ठरवली होती. पण मी सुद्धा एका चांगल्या दिवसाची वाट पाहत होते आणि आज मला तो सुंदर शुभ दिवस मिळाला. या मालिकेत तुम्हाला फक्त साड्या पाहायला मिळणार नाही, तर प्रत्येक साडीमागची एक गोष्ट असेल. ती साडी कुठून आली, कशी तयार झाली, तिचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्याच्याशी जोडलेला थोडासा माझाही अनुभव असेल. आणि आजची पहिली साडी आहे माझ्या स्वतःच्याच वस्त्रमय्या ब्रँडमधली राजसी ही साडी. ही एक रॉ सिल्क फिनिश असलेली पैठणी आहे. आजच्या दिवशी पैठणी नेसण्यामागचं कारणही तितकंच खास आहे. जसा गुढीपाडवा हा आपल्या मराठी संस्कृतीतील महत्वाचा दिवस आहे, तशीच पैठणी ही सुद्धा आपल्या महाराष्ट्राची शान आहे. म्हणून आज या खास दिवशी मी ही मुनिया बॉर्डर असलेली पैठणी नेसली आहे. या साडीवरची मुनिया बॉर्डर इतकी सुंदर आहे की नजर हटतच नाही. त्यावरचे पोपट, मोर आणि नाजूक फुलांचे डिझाईन इतक्या बारकाईने विणलेले आहेत की पूर्ण लूक अगदी राजेशाही वाटतो. आणि या साडीवर मी सोन्याचे दागिने परिधान केले आहेत, कारण गुढीपाडवा म्हणजे केवळ नववर्षाची सुरुवात नाही, तर समृद्धी, सुख आणि ऐश्वर्य यांचं स्वागत करण्याचा दिवस आहे. आपल्या परंपरेत या दिवशी सोनं परिधान करणं शुभ मानलं जातं. म्हणून सोनं हे फक्त दागिना नसून एक सकारात्मक ऊर्जा आणि शुभतेचं प्रतीक आहे. ही साडी इतकी हलकी आणि आरामदायी आहे की दिवसभर नेसलो तरीही काहीच त्रास जाणवत नाही आणि तरीही लूक मात्र अगदी राजेशाहीच राहतो. कारण साडी ही फक्त वस्त्र नसते, तर ती एक भावना असते, एक संस्कृती असते आणि आपली ओळख असते. आणि या नव्या वर्षाच्या सुंदर सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना मनापासून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद, समाधान आणि भरभराट घेऊन येऊ, अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.